नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आमदारकीचे तसेच मंत्रिपदाची हॅट्रिक असणारे सोबतच मराठवाड्याचे एक आश्वासक चेहरा अशी ओळख असणारे अतुल सावे यांच्याबद्दल आज आपण बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजपच्या अतुल सावेंनी यावेळी हॅट्रिक केली आहे। अतुल रावे यांनी MIMच्या इम्तियाज जलील यांचा 2161 मतांनी पराभव केला होता। यंदाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून ते 20व्या फेरीपर्यंत इम्तियाज जलील हे आघाडीवर होते, मात्र शेवटच्या फेरीत सावेंनी विजयश्री खेचून आणत या मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवला। याच अतुल सावेंना यावेळी भाजपने पुन्हा मंत्रिपद देण्याची संधी दिली आहे। भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून तिसऱ्यांदा मैदान मारले व यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता। 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर ते पहिल्यांदा निवडून गेले। त्यानंतर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले। 2022 मध्ये शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद देखील होते। महापालिकेच्या निवडणुकीत देखील त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती, ती त्यांनी एक उत्तम रीतीने पार पाडली। आता पुन्हा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे। शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, त्यात यापूर्वी मंत्री राहिलेल्या अनेकांना संधी मिळाली होती। औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांना सुद्धा दुसऱ्यांदा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मंत्रिपदाची संधी मिळाली। यापूर्वी शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात सावे यांना राज्य मंत्रिपद मिळाले होते, मात्र शेवटच्या टप्प्यात त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली। शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले खासदार आणि औरंगाबाद सेनेचे पहिले महापौर मोरेश्वर दीनानाथ यांचे पुत्र असलेले अतुल सावे यांनी 2014 मध्ये भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली। याच निवडणुकीत त्यांना यश मिळाले होते। त्यानंतर राज्यात युतीची सत्ता आली, मात्र सावे यांना सरकारचा 3-4 महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाच मंत्रिपद मिळाले। त्यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्याक विकास व त्याबरोबरच हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली होती। आता पुन्हा एकदा सावे यांनी मंत्रिपद वर्णी लागली आहे। भाजपकडून सावे यांना मंत्रिपद देण्यात आल्याने मराठवाड्यात भाजपची ताकद वाढणार आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादमध्ये आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत। भाजपने यापूर्वी कराड यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिपद येथे दिले आहे, त्यात आता सावे यांच्या निमित्ताने राज्य सरकारमध्ये कॅबिनेट पद देऊन भाजपकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुद्धा सुरू केली असल्याची चर्चा जोमात सुरू आहे। त्यामुळे सावे यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी असणार आहे। तर मित्रांनो, ही होती अतुल सावे यांच्याबद्दलची माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा, तसेच आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद।